So this one is our first practical, determination of gain of inverting amplifier. Now the aim, what we are going to see in this practical is that we are going to construct inverting amplifier by using op-amp IC 741. To determine the gain of an inverting amplifier, we are also going to determine the gain of inverting amplifier. Now what are the equipments are required for this? DC regulated power supply. Here dual power supply is required. Normal our power supply 0 to 30 volt. Signal generator is also required. Breadboard for assembling the circuit, wire cutter, etc. And what are the components here we are going to use? That are IC 741. The specification of this IC is, this one is operational amplifier IC. Supply voltage is required plus minus 15 volt. इनपुट ऑफसेट व्होल्टेज जे आहे ते किती लागतं 2 मिलीवोल्ट. इनपुट बायस करंट किती असतो 80 नॅनो एम्पियर. गेन फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्झ. CMRR 90 dB. इनपुट इम्पिडन्स 2 मेगाओम्स. ह्या सगळ्या ओपॅम्पच्या 741 ICच्या स्पेसिफिकेशन आहेत, या तुम्हाला बाय हार्ट झाल्या पाहिजे. ही ICची क्वांटिटी लागते आपल्याला एक पीस आपल्याला लागतो. रजिस्टर्स आहेत RF फीडबॅक रजिस्टर 10 किलो ओम्सचा. RI इनपुट रजिस्टर 5 किलो ओम्स 2.5 किलो ओम्स. हे दोन रेजिस्टर्स आपण वापरणार आहोत. कार्बन कंपोजिशन रेजिस्टर्स आहेत हे. त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे तर 1/4 वॅट कार्बन कंपोजिशन, म्हणजेच कोणते कलर कोडेड रेजिस्टर्स आहेत. हे आपण वापरणार आहोत. आता ह्याची क्वांटिटी काय दिलेली बघा, सगळे मिळून आहेत 1 ईच असे झाले 4, म्हणजे 2 10Kचे रेजिस्टर वापरणार आहोत, एक 5Kचा, एक 2.5Kचा. ओके. देन पोटॅन्शिओमीटर पॉट फॉर लिनियर व्हेरिएबल रेजिस्टर. हा जो लावणार आहोत आपण तो लावणार आहोत पिन नंबर 5 आणि पिन नंबर 1 मध्ये. सो हे झाले आपल्याला कॉम्पोनंट्स लागणार आहेत ते. आता आपण ह्याची थिअरी बघूया. आपण असं थिअरीमध्ये बघितलेलंच आहे. ओपॅम्प इज अ हाय गेन डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर. डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण तिथे जसं RC कपल्ड ॲम्प्लिफायरमध्ये रेजिस्टर आणि कॅपॅसिटर लावतो तसं इथे लावणार नाही आहोत. आपण डायरेक्ट कपल्ड करणार आहोत. ह्याला 2 इनपुट असतात, एक आउटपुट असतं, बरोबर आहे. इट इज ऑपरेटेड इन अ सिंगल एंडेड इनपुट सिंगल एंडेड आउटपुट मोड. म्हणजे काय की इनपुट 2 आउटपुट 1 मिळतं. इन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इनपुट सिग्नल इज ॲप्लाइड टू द इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. कुठे वापर देतो आहे आपण तर इन्व्हर्टिंग इनपुटला. तुम्ही जर डायग्राम जर बघितलात त्याचा, आपण जर असा डायग्राम बघूया. त्याचा डायग्राम जेव्हा आपण बघतो त्याचा सिम्बॉल आहे हा, मी तुम्हाला आता दाखवते. हा त्याचा सिम्बॉल आहे. ही IC 741 त्याचा सिम्बॉल. पिन नंबर 6 आहे, ही झाली आउटपुट. पिन नंबर 4 -VEE. पिन नंबर 7 +VCC. पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3. ही झाली इन्व्हर्टिंग, ही झाली नॉन इन्व्हर्टिंग. याला आपण म्हणतो इन्व्हर्टिंग इनपुट, याला म्हणतो नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. हा झाला ICचा सिम्बॉल. हा तुम्हाला बाहेर असला पाहिजे, एक्झामच्या वेळेला विचारतात. IC 741 किती पिनची IC आहे ही? 8 पिनची IC आहे. ओके. आता ह्याचे पिन डायग्राम्स आहे तो आपण बघूया. जस्ट त्याच्या आधी आपण थोडंसं हे रिव्हिजन करूया आणि मग पिन डायग्राम बघूया. सी इथे आपण बघितले इन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इनपुट सिग्नल इज ॲप्लाइड टू द इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल म्हणजे दिस, बरोबर. इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला देतो आहे आपण थ्रू रजिस्टर RIN. म्हणजे इथे आपण एक रजिस्टर लावणार आणि त्याच्या थ्रू आपण व्होल्टेज देणार. जस्ट अ मिनिट. आता इथे आपण इनपुट देणार. ओके. हे आपण इनपुट इथे देणार आहोत. हा झाला आपला RIN रजिस्टर. अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड. कोणत्या ग्राउंडला कनेक्ट करणार आहोत तर पिन नंबर 3 हे जे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे ते आपण ग्राउंडला कनेक्ट करणार आहोत.
इथपर्यंत एक्सप्लेनेशन समजलं आपल्याला. RF is used as feedback resistor as shown in the figure. फिगर बघूया जरा व्यानी. त्याच्या आधी बघा, हा जो रेजिस्टर आहे ह्याला आपण म्हणणार आहोत RF. सो हा तुमचा झाला RI आणि हा झाला RF. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की ह्याला आपण फीडबॅक का म्हणतो, कारण इथून आउटपुटकडनं परत आपण इनपुटला देतो आहे, म्हणून आपण ह्याला फीडबॅक रेजिस्टर असं म्हणतो. आता ह्या सर्किटमध्ये रीडिंग्स कशा मिळणार त्या जरा बघूया आपण. की जेव्हा तुम्ही पिन नंबर 2ला इनपुट देता, समजा AC इनपुट दिलं, अशा प्रकारचं हे व्होल्टेज आहे इनपुट व्होल्टेज. तर पिन नंबर 6ला जिथे आउटपुट मिळते तिथे तुम्हाला कसं व्होल्टेज मिळणार बघा, ॲम्प्लिफाय झालेलं मिळणार, कारण हा आहे ॲम्प्लिफायर, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आणि तुमच्या लक्षात येत असेल की हे बघा उलटं झालेलं मिळते. इथे पॉझिटिव्ह होतं तेव्हा इथे निगेटिव्ह मिळालं, इथे निगेटिव्ह सायकल होती तेव्हा इथे निगेटिव्ह पीक होतं तेव्हा इथे पॉझिटिव्ह पीक मिळालं. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, 180 डिग्री आउट ऑफ फेज असं आपल्याला ह्या सर्किटमध्ये व्होल्टेज मिळणार आहे. ओके, आता हे कसं मिळतं, कशा प्रकारे मिळणार आहे, हेच सगळं आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. फीडबॅक रेजिस्टर ॲज शोन इन फिगर. द आउटपुट सिग्नल इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. हे तर तुम्हाला कळलं, आउटपुट सिग्नल इज 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ द इनपुट. आता आउटपुट व्होल्टेज काढायला फॉर्म्युला काय आहे, आउटपुट व्होल्टेज म्हणजेच नॅचरली VO, बरोबर. आउटपुट व्होल्टेज VO इज इक्वल टू मायनस RF अपॉन RI इंटू Vin. आता हे आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ते काय झालं, फीडबॅक रेजिस्टर. समजा मी वापरला 10 किलो ओहमचा, इनपुट रेजिस्टर मी वापरला 10 किलो ओहमचा. सिग्नेचर साईन मायनस आहे, काय होणार झालं, 1 मिळाला, बरोबर आहे. 1 मला काय मिळतो आहे, इथे गेन मिळतो. तर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स 180 डिग्रीज आउट ऑफ फेज. आता Vin हे व्होल्टेज किती आहे त्यावर हे सगळं डिपेंड राहणार आहे. ओके, समजा Vn मी ठेवलं 5 वोल्ट, तर काय मिळणार, 5 वोल्ट मला आउटपुट मिळणार. 1 इंटू 5 म्हणजे किती मिळाले, 5 वोल्ट आउटपुट मिळालं. The negative sign indicates the closed loop gain is independent of open loop gain and other parameter of op amp. It depends on value of RF and Rin. Now we will see the concept of virtual ground. आपण virtual ground काय आहे ते बघूया, ही कॉन्सेप्ट काय आहे ते आता आपण बघूया. That's all for today.